मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे 30 फायदे. आपल्या शरीरासाठी शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर असतात, हे तुम्हाला माहीत असेलच. पण याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो. नंबर 1. उन्हाळ्याचे शेवटचे 15 दिवस आणि पावसाळ्याचे पहिले 15 दिवस या 1 महिन्याच्या काळास ऋतुसंबंध काळ म्हणतात. हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते. नंबर 2. मधुमेह, संधिवात, बद्धकोष्ठता, हृदयरोग असे अनेक आजार व रोग शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने होत नाहीत. नंबर 3. शेंगा खाण्याचे आरोग्यदृष्ट्या अनेक फायदे आहेत. शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया, सालं आणि मूळ यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो. नंबर 4. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. नंबर 5. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते. नंबर 6. शेवग्याच्या शेंगांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. नंबर 7. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. नंबर 8. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. नंबर 9. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते. नंबर 10. शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते. नंबर 11. ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा. नंबर 12. शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पोषक तत्वे असतात. नंबर 13. शेवग्याच्या पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. नंबर 14. शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. नंबर 15. शेंगा खाल्ल्याने मूतखडा बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 16. शेवग्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी लैंगिक पुरुषता आणि पुरुषांची कामवासना वाढण्यासाठी क्षमता असते. आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या फुलांना खूप महत्त्व आहे, कारण ते पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन क्षमता वाढवते. नंबर 17. गरोदरपणात शेवगा खाल्ल्याने प्रसूतीच्या वेळेस होणाऱ्या त्रासात आराम मिळतो. याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूतीनंतर दूध देण्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा खूप फायदेशीर ठरतात. नंबर 18. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते. नंबर 19. युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्या. नंबर 20. शेवग्याच्या फुलांचे सेवन केल्याने केस गळणे थांबते, कोरडेपणा दूर होतो आणि चमक वाढते. नंबर 21. कर्करोगाची लक्षणे कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. शेवग्याच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सचे प्रभाव कमी करण्यास मदत करतात. नंबर 22. दम्याची समस्या असल्यास शेवग्याचे सूप पिणे फायदेशीर असते. सर्दी, खोकला आणि कफ पासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर घरगुती औषधीच्या रूपात केला जातो. नंबर 23. शेवग्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतो. हे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. यासोबतच यामधील व्हिटॅमिन सी इम्यून सिस्टीम बूस्ट करण्याचे काम करते. नंबर 24. शेवग्याच्या शेंगांचे सूप रक्त शुद्ध करण्यास मदत करते. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहरा उजळतो. नंबर 25. शेवग्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याची क्षमता देखील असते. विशेष म्हणजे साखरेची पातळी कमी केल्याने हृदयाला खूप फायदा होतो. हृदय निरोगी असेल तर आरोग्य चांगले राहील. नंबर 26. पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या असेल तर या शेंगांचे सेवन करावे. आरोग्याच्या दृष्टीने या झाडाची फुले किंवा भाजीचा रस हा खूप चांगला असतो. त्यामुळे उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या उद्भवू नये म्हणून या भाजीच्या रसाचे सेवन करावे. नंबर 27. शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते
त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने आतड्यांचे त्रासही दूर होतात आणि पचनासंबंधी समस्या उद्भवत नाहीत. गॅस, कॉन्स्टिपेशनची समस्या कमी होते. नंबर 28. शेवग्याच्या शेंगेमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे असतात. यामुळे केसांना आणि त्वचेला चमक येते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे त्वचा चिरतरुण राहते. त्वचेवर डाग तयार होत नाहीत. नंबर 29. शेवग्याच्या शेंगेमध्ये फॉलिक ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड देखील आहे, जे केस आणि त्वचा दोन्ही हायड्रेट ठेवते आणि निस्तेज त्वचा उजळण्यासाठी शेवग्याच्या शेंगा प्रभावी आहेत, कारण त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. नंबर 30. केसांच्या वाढीसाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही शेवग्याची पानं वाळवून त्याची पावडर बनवू शकता. ही पेस्ट तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.